नमस्कार शेतकरी मित्रांनो, एच गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे दशरथ घासाविषयी मी थोडासा व्हिडिओ बनवतोय। दशरथ घासाविषयी आपण भरपूर व्हिडिओ बघितले असतील, पण शेतकरी मित्रांनो दोन तीन महिने झाले असतील। 2-3 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता का 3 फुटी सरीवर आपण दशरथ घासाची लागवड करतोय आणि त्यामध्ये आपण एक आंतरपीक घेतलं होतं कपाशीचं। ठीक आहे, तर काही लोक कमेंट मारतात खोटं आहे, आमकं हे तमकं हे, फलं नाही बिस्त नाही। त्या गोष्टीवर आपल्याला विचार करायचा नाही, कारण की समाजामध्ये मित्रांनो तुम्ही बघत असता निगेटिव्हिटी विचार करणारे भरपूर लोक आहेत। चांगलं सांगणारे लोक तुम्हाला या समाजामध्ये खूप कमी मिळतात आणि वाईट सांगणारे लोक तुम्हाला 95% मिळतात। ठीक आहे, त्याचप्रमाणे मी माझ्या पद्धतीने माझं काम चालू असतं। बियाणे मी विकत असतो, भरपूर प्रकारचे बियाणे माझ्याकडे असतात। त्यामधील काही भारतामधले, काही भारताबाहेरचे आहेत, काही मी स्वतः तयार करतो, काही इतर शेतकऱ्यातून तयार करून घेतो आणि त्याचप्रमाणे आपण नवीन नवीन डोकेलिटी लढवत असतो। ठीक आहे, तर ज्यावेळेस मी हा दशरथ घास लावला होता आणि 3 फूट सरी पाडली होती, त्याच्यानंतर मित्रांनो काय झालं, मी एक मध्ये कपाशी लावली होती। आता तुम्ही बघू शकता इथं ही जी माझी वळ आहे मित्रांनो, ही कपाशीची आहे। हा बघा, अजून पण याला तुम्हाला कैऱ्या भेटतात। लांबून पूर्ण दाखवून पूर्ण दिसलं पाहिजे। तर बघा मित्रांनो, एक जी लाईन होती ती आमची दशरथ घासाची मी लावली होती आणि एक जी लाईन होती ती मी कपाशीची लावली होती। तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता अजून पण थोड्या प्रमाणात कमीत कमी याला जर आपण बघितलं एका झाडाला, तर 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 समजा 15 कैऱ्या बाकी आहे। बाकीच्या पूर्ण वेचणे आपल्या झालेल्या आहेत। म्हणजे सांगण्याचा तात्पर्य म्हणजे मित्रांनो एक सहज मी व्हिडिओ बनवतोय, कारण की त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी एवढंच बोललो होतो की ज्या शेतकरी मित्रांना आता बहुतांश शेतकरी माझ्यासारखेच आहे, कारण की मला 1 एकर क्षेत्र आहे। 1 एकर क्षेत्रामध्ये समजा आपण वेगवेगळं नवीन नवीन डोकं कसं लावता येईल असं बघत असतो। आणि त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी सांगितलं होतं का आपण असं नाही असं करू शकता। ठीक आहे, तर आता सांगायचं तात्पर्य म्हणजे काय आहे, तर लोक कमेंट कसे करतात, हे खोटं आहे, हे आमकं आहे, फलं नाही, समजा बोगस आहे, ते तुमच्या बुद्धीचा दोष आहे। समजा ते खोटं असन का नाही असन ते तुम्हाला माहिती, जे काय खरं आहे ते मला माहिती, ते माझं काय खरं असन। आता जे माझं खरं काय आहे तर मग मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, माझं खोटं आहे तर खोटं असू द्या। तर आता आपण याच्यामध्ये एक आंतरपीक म्हणून कपाशीचं पीक घेतलं होतं। तर आपल्याला हा अर्धा एकराचा माझा पट्टा आहे। अर्धा एकरामध्ये मला कमीत कमी आतापर्यंत 3 ते 3.5 क्विंटल कापसाचं उत्पन्न इथं मिळालेलं आहे। आणि असं अजून कधी कसं पण जरी फेरफटका मारला तर 5-50 किलो आपल्याला कापसाचं उत्पन्न याच्यापासून निश्चित मिळणार आहे आणि ते आपण घेणार आहे। ठीक आहे, तर 3-4 क्विंटल आपण कापूस काढला। तुम्ही सहजासहजी आता तुम्हाला कापसाचे भाव माहीत असेल, 4,500-5,000 रुपये आहे। 4,000 रुपयांनी जरी आपण कापूस विकला तर 4 त्रिक 12, बरोबर 12,000 रुपयाचं उत्पन्न आपल्याला निव्वळ ह्या आंतरपीक जी मी घेतलं होतं त्या कापसापासून मला समजा 3-3.5 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये पकडा। आपला मेन हेतू माझा दशरथ घासाचा होता, दशरथ घास लागवड करून त्याच्या शेंगा बियाणे तयार करून विक्रीचं। पण आंतरपीक घेतल्या कारणाने 10,000 ते 12,000 रुपयाचा मला एक मिनिमम इथं नफा मिळालेला आहे। ठीक आहे, ज्यांना खोटं वाटतंय, जे खोटं म्हणतात तो प्रश्न वेगळा आहे। पैसा मला भेटलेला आहे, पैसा तुम्हाला भेटलेला नाही। फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो, कारण आपल्याला कमी क्षेत्र आहे असं वगैरे, आपण आपलं बुद्धी डोकं चालून म्हणजे काहीतरी वेगवेगळे प्रयत्न करून इन्कमचा सोर्स बघू शकतो, सापडू शकतो। तर हे काही लोकांना पटत नाही, ज्यांना पटत नाही त्यांना म्हणा तुम्ही पटून नका घेऊ। आणि मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथं, तुम्ही आतमध्ये पण थोडं आतमध्ये चला माझ्या बरोबर। आता थोडक्यात पूर्ण असा प्लॉट वरून तुम्ही दाखवा। आता पूर्ण समजा पूर्ण जो हा दशरथ घास आहे पूर्ण याला पूर्णपणे बस दाखवा इकडे आता। तर बघू शकता तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण कपाशी पण दिसन। आणि मित्रांनो तुम्ही आता बघू शकता ह्या दशरथ घासाला आपल्या हे पूर्ण शेंगा आलेले आहेत, बहार आलेला आहे। काही पाऊस झाला
त्यामुळे नुकसान पण थोडेसे झालेले आहेत. त्याच्यामुळे खालचा जो भाग आहे तिथं शेंगा लागलेल्या नाही, जी फुलगळ झाली होती. तर मित्रांनो आता याच्या शेंगा आलेल्या आहेत. निश्चितच अर्धा एकरामध्ये किती जरी नाही म्हणलं तर 100 ते 150 किलोपर्यंत आपण याचं बियाणं काढणार आहे. 100-150 किलो बियाणं निघलं प्लस कापूस निघला. इथे माझं उत्पन्न मला मिळालेलं आहे. इथं मी 2 पैसे कमवलेले आणि ह्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. ज्याला पटतंय ते आपले विचार घेऊ शकतात, ज्याला पटत नाही, जे आपल्या मार्गाला मोकळे आहे, गावावर तुम्ही कट्ट्यावर बसा, मावा खा, थुका, काय करा, याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. माझा हेतू फक्त आज हाच होता की तुम्ही त्या व्हिडिओची लिंक मी खाली टाकतो. त्या व्हिडिओमध्ये मी काय बोललो होतो, काय सांगितलं होतं ते तुम्हाला कळलंच. तर काही निगेटिव्हिटी विचार करणारे जे लोक आहेत यांच्यामुळे काय होतं, जी प्लस पॉईंटचे लोक, चांगले लोक आहेत, यांच्या पण थोडासा बुद्धीवर परिणाम होत असतो. म्हणजे लोकांना असं वाटतंय की कोणी पुढं नाही गेलं पाहिजे, कोणाचं चांगलं नाही झालं पाहिजे. तर आपला हेतू असाच आहे, सगळ्याचं चांगलं झालं पाहिजे. तुम्ही पण नवनवीन डोकं लढवा. तुमच्याकडे पण काही संकल्पना असेल असं नवीन वेगळं करायची, मला पण द्या, मी पण ते करू इच्छितो. कारण की 2 पोटासाठी 2 पैसे कमवण्यासाठी प्रत्येक माणूस आज झगडत असतो. तशाच पद्धतीत मी माझ्या पद्धतीनं झगडतोय, कष्ट करतोय. कष्टाचं फळ हे आपल्याला निश्चित मिळत असतं. हा सांगण्याचा मी प्रयत्न केला होता आणि तो व्यक्ती जे कोणी असतील ते पण हा व्हिडिओ बघत असतील. तुम्ही पण ज्ञान घ्या आणि सुधरा. माझा एवढाच प्रयत्न आहे, बाकी काही नाही. याच्यापासून 2-4 पैसे मी कमवतोय, तुम्ही पण कमवा. माझा हाच हेतू राहील. ठीक आहे. तर असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.